अनेक MSME ओनर्सना हा प्रॉब्लेम हमखास येतो. कागदावर बघायला गेलं तर बिझनेस एकदम भारी चाललाय, पण खरं तर आर्थिक ताण जाणवतो. म्हणजे सेल्सचे आकडे तर वाढत आहेत, पण बँकेत कॅश दिसत नाहीये. चला तर मग या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं तेच समजून घेऊया. ही परिस्थिती ओळखीची वाटतेय का? जर वाटत असेल तर असं फक्त आपल्या बाबतीतच होतंय असं नाही. यालाच ग्रोथ पॅराडॉक्स असं म्हणतात. म्हणजे काय, तर जेवढी वाढ तेवढीच आर्थिक ओढाताण. जरा विचार करा, ह्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक सेल्स झालेत, पण कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागतीये. GST आणि टॅक्स एकदम वेळेवर भरलेत, पण तरीही बिझनेस नक्की कोणत्या दिशेने चाललाय हेच कळत नाहीये. आणि इथेच खरा फरक आहे. कायदेशीररित्या सुरक्षित असणं आणि आर्थिकदृष्ट्या हुशार असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तर मग या सगळ्याचं मूळ कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या पारंपरिक चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA यांची भूमिका नीट समजून घ्यावी लागेल. बघा, CA हे आपल्या व्यवसायाचा पाया मजबूत करतात, पण त्यावर इमारत कशी बांधायची हे त्यांचं काम नाही. त्यांची भूमिका ही पाया आहे, शिखर नाही. एक पारंपरिक CA नक्की काय करतो? त्यांचं काम आहे इन्कम टॅक्स आणि GST फाईल करणं, कायदे पाळले जातायत की नाही हे बघणं आणि सगळे हिशोब बरोबर आहेत याची खात्री करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपल्याला दंड किंवा इतर कायदेशीर कटकटींपासून वाचवतात. पण इथे एक गोष्टी मिसिंग आहे, ती म्हणजे भविष्याचं प्लॅनिंग. अगदी आत्ताची रिअल टाईम माहिती आणि बिझनेस वाढवण्यासाठी लागणारी खरीखुरी स्ट्रॅटेजी. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. कंप्लायन्स म्हणजे कायद्याचं पालन आपल्याला फक्त स्पर्धेत टिकवून ठेवतं, पण स्ट्रॅटेजी म्हणजेच योग्य धोरण आपल्याला ती स्पर्धा जिंकायला मदत करते. आणि आपल्याला फक्त टिकून राहायचंय की जिंकायचंय? आणि इथेच एंट्री होते एका नवीन खेळाडूची, व्हर्च्युअल CFO. त्यांचं काम फक्त हिशोब तपासणं नाही, तर त्या आकड्यांना एक दिशा देणं आहे. ते कंप्लायन्स आणि स्ट्रॅटेजी यांच्यातली दरी भरून काढण्याचं काम करतात. व्हर्च्युअल CFO म्हणजे नेमकं काय? तर ते एक स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत जे भूतकाळापेक्षा भविष्याकडे जास्त लक्ष देतात. त्यांचं काम आहे आर्थिक व्यवस्थापन, कंपनीच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं आणि वाढीसाठी प्लॅनिंग करणं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं पूर्णवेळ CFO नेमण्याच्या खर्चाशिवाय शक्य आहे. ते CA ची जागा घेत नाहीत, तर त्यांच्या कामाला एक स्ट्रॅटेजिक जोड देतात. पण हे व्हर्च्युअल CFO फक्त कागदावर काम करतात का? नाही. ते आपल्या व्यवसायात प्रत्यक्ष कसा बदल घडवून आणतात, चला ते पाहूया. जुनी पद्धत कशी होती? तिमाही संपल्यावर रिपोर्ट यायचा आणि कळायचं की अरे, मागच्या महिन्यात तर मोठा तोटा झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असायचा. या उलट व्हर्च्युअल CFO सोबत आपल्याला रोजच्या रोज कळतं की पैशांचा फ्लो कसा आहे. त्यामुळे निर्णय जुन्या डेटावर नाही, तर अगदी ताज्या माहितीवर घेतले जातात. आजकाल टेक्नॉलॉजीमुळे सगळं शक्य आहे. व्हर्च्युअल CFO याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या व्यवसायाच्या नाडीवर हात ठेवतात. रोज किती पैसे आले, किती गेले, कोणाकडून किती येणं बाकी आहे, नक्की कोणत्या गोष्टीमुळे नफा होतोय आणि कुठे खर्च वाढतोय, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर अगदी लाईव्ह असतं. खरं तर व्हर्च्युअल CFOला आपण एक फायनान्शियल डिटेक्टिव्ह म्हणू शकतो. ते फक्त वरवरचे आकडे बघत नाहीत, तर त्या आकड्यांच्या आत दडलेल्या समस्या आणि संधी शोधून काढतात. हे प्रश्न आपल्याही मनात येतात का? सेल्स तर वाढतंय, पण हातात पैसे का उरत नाहीत? व्हर्च्युअल CFO याचं उत्तर आपल्या कॅश फ्लो सायकलमध्ये शोधून काढतात. आपलं कोणतं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरंच फायद्याची आहे याचं उत्तर ते प्रत्येक प्रॉडक्टच्या नफ्याचा अभ्यास करून देतात. किंवा व्यवसायाच्या वाढीसाठी अजून किती भांडवल लागेल आणि आपले पैसे नक्की कुठे अडकले आहेत, अशा अनेक गंभीर प्रश्नांची अचूक उत्तरं ते देतात. आता विचार करा, हे सगळं काम करणारा एक हुशार, अनुभवी CFO आपल्याला हवा असेल तर एक मोठी अडचण आहे. ती म्हणजे त्यांचा पगार. एका चांगल्या फुल टाईम CFOचा वार्षिक पगार सहज 60 लाखांपेक्षा जास्त असतो. हे आपल्यासारख्या छोट्या किंवा मध्यम व्यवसायांना परवडणारा आहे का? आणि इथेच व्हर्च्युअल CFO मॉडेलची खरी जादू आहे. आपल्याला पूर्णवेळ CFOचा प्रचंड खर्च न करता त्यांच्यासारखीच बुद्धिमत्ता आणि अनुभव मिळतो. म्हणजे काय, तर स्टार्टअपच्या बजेटमध्ये एखाद्या मोठ्या कंपनीसारखं फायनान्शियल डोकं, खर्च कमी आणि फायदा जास्त. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? मुद्दा निवड करण्याचा नाहीये, तर भागीदारी करण्याचा आहे. व्यवसायाला एकाच वेळी सुरक्षित आणि वाढीसाठी तयार करण्यासाठी एका शक्तिशाली जोडीची गरज असते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे काही CA विरुद्ध VCFO असे युद्ध नाहीये.
उलट ही आहे एक पार्टनरशिप. सीए हे आपल्या गाडीचे ब्रेक्स आणि टायर व्यवस्थित आहेत की नाही हे तपासतात, तर VCFO आपल्याला सांगतात की पुढे जाण्यासाठी सगळ्यात चांगला आणि वेगवान रस्ता कोणता आहे. आता सांगा, गाडी चालवायला दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नाही? अगदी तसंच आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या दोन्ही भूमिकांना जेव्हा आपण एकत्र आणतो तेव्हा आपला व्यवसाय कायदेशीररित्या बुलेटप्रूफ आणि धोरणात्मकदृष्ट्या एकदम चपळ बनतो. आणि आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपला व्यवसाय चालवण्यासाठी आपण आजच्या ताज्या माहितीचा वापर करत आहोत की 6 महिन्यांपूर्वीच्या जुन्या नकाशावर अवलंबून आहोत? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या व्यवसायाचं भविष्य दडलेलं आहे.